संग्राम थोपटेंच्या हाती कमळ। थोपटेंच्या बंडानं बारामतीला हादरा। कारखाना अडचणीत आल्यानं भाजप प्रवेशाची चर्चा। हे आहेत काँग्रेसचा हात सोडून भाजपच्या तंबूत दाखल झालेले संग्राम थोपटे। पुण्याच्या राजकीय वर्तुळात दबदबा असलेल्या अनंतराव थोपटे यांचा मुलगा। अखेर काँग्रेसवरची निष्ठा सोडून संग्राम थोपटेंनी भाजपमध्ये प्रवेश केला। मात्र यावेळी संग्राम थोपटेंनी स्वतःवर आणि वडील अनंतराव थोपटेंवर झालेल्या अन्यायाचा पाढाच वाचलाय। नेमकं काय म्हणाले संग्राम थोपटे ऐका। आणि महाविकास आघाडीचा धर्म पूर्वीच्या काळामध्ये लोकसभेला आपण पाळला, परंतु साहेब खंत एवढीच आहे, जी निष्ठा राखून मी ज्या पक्षामध्ये अनेक वर्ष काम केलं त्या निष्ठेचं काहीच फळ माझ्या पदरामध्ये पडलं नाही, हे मला या निमित्तानं मुद्दामून सांगायचं। अनेक वर्ष मी संघर्ष केला, माझ्या वडिलांनी संघर्ष केला, मीही संघर्ष केला। गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसतायत। त्यात संग्राम थोपटेंच्या पक्षप्रवेशानंतर आता पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ झालाय। भाजपच्या राजकीय खेळीनं आणखीन एक राजकीय घराणं गळाला लावलंय। मात्र 3 वेळा आमदार राहिलेल्या संग्राम थोपटेंच्या मातब्बर घराण्यानं अचानक काँग्रेसला सोडचिठ्ठी का दिली ते पाहूया। थोपटेंच्या मालकीचा राजगड सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत आला। कारखान्याला राज्य सरकारकडून 80 कोटींचं मार्जिन लोन मंजूर झालं। लोकसभा निवडणुकीत थोपटेंनी सुप्रिया सुळेंचं काम केलं, त्यामुळे अजित पवारांकडून कर्ज रद्द करण्यात आल्याची चर्चा आहे। विधानसभा निवडणुकीत थोपटेंचा पराभव झाला, काँग्रेसनं सहकार्य केलं नाही असा थोपटेंचा आरोप आहे। गेल्या काही दिवसांपासून आक्रमक राजकारण करत भाजपनं सहकार क्षेत्राशी संबंधित राजकीय घराण्यांना आपल्या वळचळीला आणलंय। मात्र काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी थोपटेंच्या भाजप पक्षप्रवेशावर सवाल उपस्थित केलाय। नाही, असं आहे की ज्या घरात 14 वर्ष मंत्रिपद होतं, 3 वेळा ते आमदार म्हणून निवडून आले, ते पक्षाच्या भरोशावर आले। यश अपयश राजकारणात येत असतं। एका पराजयाने खचून त्या ठिकाणी अशा पद्धतीनं काँग्रेसला दोष देणं, निवडून आले असते दोष दिला असता का? नाही, दोष देऊन जायचा आहे हा त्याचा अर्थ होतो। आमच्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ज्याला जायचं असेल ते जा, कारण कोण जातात, ज्यांना काही मिळवायचं आहे ते जातात। भाजपच्या आक्रमक राजकारणानं गेल्या काही दिवसात राज्यात पश्चिम महाराष्ट्रातील साखरपट्ट्यात राजकीय उलथापालथ झाली। या मालिकेत आता थोपटे घराणंही भाजपच्या वळचणीला गेलंय। त्याशिवाय मोहिते घाटगे घराणंही भाजप सोबत आहे। राजकीय फायदा नको, मात्र सहकारातील वर्चस्व अबाधित ठेवण्याचा प्रयत्न ही घराणी करताना दिसत आहे। तर दुसरीकडे घराणेशाहीला विरोध करणारा भाजपच घराणेशाहीचा राखणदार होतोय का असा प्रश्न निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।